नमस्कार बालमित्रांनो, आजपासून आपण आपली नवीन वाचन मालिका सुरू करत आहोत, ज्यात आपण वर्गात सराव करून घेतलेले वाचन उतारे आहेत आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर आजची आपली पहिली बालमैत्रीण आहे श्रीषा जितेंद्र पाटील. माझे नाव श्रीषा जितेंद्र पाटील. इयत्ता दुसरी. आजचा उतारा. पावसाळा सुरू झाला की आकाशात काळे ढग जमा होतात. थंड वारा वाहू लागतो. रिमझिम पाऊस पडू लागला की सगळीकडे हिरवळ पसरते. शेतकरी आनंदाने शेतीची कामे करतात. मुले रंगीत छत्री घेऊन शाळेत जातात. पक्षी आणि प्राणीही पावसात आनंदी दिसतात. पाऊस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून पावसाचे पाणी जपून वापरले पाहिजे. प्रश्न पहिला. उतार्याला योग्य शीर्षक लिहा. पावसाळ्यातील आनंद. प्रश्न दुसरा. पाऊस सुरू झाला की आकाशात काय जमा होते? पाऊस सुरू झाला की आकाशात काळे ढग जमा होतात. प्रश्न तिसरा. मुले शाळेत जाताना काय घेऊन जातात? मुले शाळेत जाताना रंगीत छत्री घेऊन जातात. प्रश्न चौथा. योग्य की अयोग्य लिहा. पावसाळ्यात हिरवळ पसरते. योग्य. पाऊस आपल्यासाठी महत्त्वाचा नाही. अयोग्य. प्रश्न पाचवा. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. काळे, पांढरे. आनंद, दुःख. प्रश्न सहावा. रिकाम्या जागा भरा. थंड टिंब वाहू लागतो. थंड वारा वाहू लागतो. पावसाचे टिंब जपून वापरले पाहिजे. पावसाचे पाणी जपून वापरले पाहिजे. प्रश्न सातवा. तुम्हाला पावसाळ्यात काय करायला आवडते? एक वाक्य लिहा. मला पावसाळ्यात खेळायला आवडते. काय मग बालमित्रांनो, उतारा वाचून आनंद वाटलाच असेल. तेव्हा पुन्हा भेटूया एका छान नवीन उतार्यासह आणि नवीन बालमित्रासोबत. तोपर्यंत धन्यवाद.